हाय हॅलो मैत्रिणं. झालं का तुमचं संध्याकाळचं चहा पाणी स्वयंपाक? माझा आता चहा पाणी मी काही आज करणार नाही आहे, कारण पाहुणे आले होते म्हणून माझं चहा पाणी 3-4 वाजताच झालेलं आहे. चला मैत्रिणी, जी माझी कामाची डेली रुटीन आहे ना, मी पूर्ण तुम्हाला तेच दाखवणार आहे. माझं घरातलं काम म्हणा, मी एखादी रेसिपी केली ना, मी पूर्ण माझ्या रुटीनप्रमाणेच दाखवणार आहे. चला आता मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करते. मैत्रिणी, जे मी आज स्पेशल बनवणार आहे ना, त्याचा मसाला वगैरे ना, मी तुम्हाला सगळं ते चालू सांगणार आहे. चला मग आता आपण सुरुवात करू. हे पहा, इथं घेतलेलं आहे मी 1 किलो मटण. त्याच्यासाठी घेतलेला आहे 1 कांदा कापून, आलं लसूण पेस्ट, हा घेतलेला आहे मटण मसाला, धना पावडर, मीठ, हळद. चला आता मी ना एका डिशमध्ये ना पूर्ण मसाल्याने ते मला लागते ते काढून घेते. हे पहा, आता मी ह्या चमच्याने घेणार आहे. माझं ह्या चमच्याचं माप आहे. ह्या चमच्याने मी 1 किलो मटणासाठी घेणार आहे 4 चमचे मीठ. माझं माप ठरलेलंच असतं, ते बरोबर होतं ते. आणि 4 चमचे इथं धना पावडर, हळद घेतलेली आहे अर्धा चमचा. आणि हा 10 रुपयाचं पॉकेट आहे मटण मसाला पुडीचं, ती पण मी पूर्ण घेणार आहे एक. ते ना मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता कुकर गरम करायला ठेवलेला आहे. कुकर पण आपला गरम झालेला आहे. मी त्यामध्ये घालून घेतलंय तेल. तेल पण गरम झालेलं आहे. त्यामध्ये घातलेला आहे मी बारीक कट केलेला कांदा. कांदा छान असा परतून घेते 1 ते 2 मिनिट, थोडा त्याला कलर येईपर्यंत. आणि आता मी त्यामध्ये घालणार आहे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट काय जास्त वेळ परतून नाही घ्यायची, ती आपलं अर्धा 1 मिनिट परतवायची. आता ती परतून घेतल्यास नंतर मी वाटेत घेतलेला पूर्ण मसाला घेतलेला आहे, तो ते 10 ते 15 सेकंद परतून घ्यायचा. आणि त्यामध्ये घालायचं हे स्वच्छ धुवून घेतलेलं मटण. आणि मटण पण ते छान असं मिक्स करायचं. आणि त्याच्यावरती आहे ना असं झाकण ठेवायचे 10 ते 15 मिनिट. ते मिठामध्ये छान शिजून द्यायचं, त्याला पाणी पण चांगलं सुटतं. हे पहा, आता मी एकदा मिक्स करून बघते. पहा, पाणी पण त्याला खूप छान सुटलेलं आहे. आणि आता मी तोपर्यंत आहे ना इथं मसाला भाजून घेते. मसाल्यासाठी घेतला आहे मी कांदा, खोबरं, आलं लसूण, टमाटर, कढीपत्ता आणि हे घेतलेलं आहे थोडे तीळ. हे पूर्ण मसाला मी आहे ना आता भाजून घेते. आणि मसाला भाजत मी हे शिजले कसं ते पण बघत होते. आता यामध्ये घालते मी पाणी. ह्या जारमध्ये आहे ना मी आपल्या रेग्युलर ग्लासाने 4 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता ते पाणी मी त्यामध्ये टाकते. आणि कुकरचं झाकण लावून ह्याच्या मी फुल 3 शिट्ट्या काढून घेणार. आणि 4थी शिट्टीची वाफ तशीच ठेवणार, आतमध्ये छान शिजतं. आणि इथं मी घेतलेला आहे हा मसाला भाजून. आणि इथं पीठ घेतलेलं आहे डाळीचं आणि थोडं बेसन पीठ आहे ना, थोडं मिक्स करून मी भाजून घेतलेलं आहे. हे पहा, आता आपलं इकडं मटण पण शिजलेलं आहे. चला आता ते फोडणीला टाकते मी. हे पहा, मसाला बारीक केलेला आणि ते आपलं रेग्युलरचं काळा मसाला आहे घरचा. आता मी पातेल्यात टाकलेला आहे तेल. तेल पण आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये मसाला मी 10 ते 15 सेकंद परतून घेतला. आणि नंतर मग बारीक केलेलं मसाला त्यामध्ये घातला. आणि हे ना थोडं चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला आहे ना मी ते मटण शिजलेल्या पाण्यामध्ये छानसा असा परतून घेणार आहे. ते आता परतून झालेलं आहे. त्यामध्ये घालते आता मी कुकरमधलं शिजलेलं मटण. पूर्ण मटण त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. मी काय सुक्क करणार नाही, फक्त रसाच केलेला आहे एक टायमी म्हणून. आणि ते मी त्यामध्ये टाकलेलं आहे ते भाजून घेतलेलं पीठ. थोडं मीठ कमी पडलं थोडं म्हणून नॉर्मल मीठ घातलं. कसुरी मेथी टाकली, कोथिंबीर टाकली. छान अशी 5-1 मिनटं बारीक गॅसवर उकळून दिलं. आणि भाजी झालेली आहे आपली. आता गॅस बंद करून मी झाकून ठेवलेली आहे भाजी. आणि आत्ता लागलेली आहे मी भाकरी करायला, कारण सकाळी पाहुणे आले होते. त्यामुळे ना मग आमचे जेवण सकाळी लवकर झालं होतं. आणि पाहुणे खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी आहे ना मी आपला साधा स्वयंपाक केला होता. त्यामुळे लवकर जेवण झालं होतं. पाहुणे पण जाणार होते लगेच, म्हणून मी पहिला स्वयंपाक करून घेतला त्यांचा. आणि ते गेल्यास नंतर मग संध्याकाळच्या जेवणाला मग आम्हाला हे करत आहे मी आज मटण. हे पहा, आता माझ्या ना इथं भाकरी बी टाकून होत आलेली आता. मला फक्त काही 3 ते 4 भाकरी टाकायच्या होत्या फक्त. आणि मुलाला बी भुका लागल्या होत्या. हे पहा मैत्रिणी, माझ्या आता निधन भाकरी टाकून झालेली आहे. आता चला आता मी मुलांना जेवायला देते. हे पहा, मुलांचं ताट केलेलं आहे. चला मैत्रिणी, आता मग आजच्या पुरतं एवढंच. भेटू परत नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत बाय, गुड नाईट. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.